माझं लग्न जमलं तेव्हा मी विचार करत होते की दिवस रात्र माझ्या नवऱ्याने मला रात्रीचा वेळ दिला पाहिजे. पण झालं याचं उलटच. माझा नवरा तर कामावरून येताच लगेच झोपायचा. त्यामुळे मी पण असंच उपाशी राहायचे. मला जे हवं ते सुख त्यांनी कधीच मला दिलं नाही. म्हणून मी शेजारच्या पुरुषाकडून 5,000 रुपयामध्ये ते सुख घ्यायचे. पण एके दिवशी माझ्या नवऱ्याने आम्हाला रंगेहात पकडलं आणि त्याने मला कायमचंच सोडण्याचा निर्णय घेतला. मी एकटीच पडले होते तेव्हा मी पैसे कमवण्यासाठी पुण्यात बुधवारी पेठ येथे कामाला लागले. तेव्हा काही दिवसानंतर अचानक माझा नवरा तिथे आला. त्याने मला ओळखलं नाही, पण काही वेळाने त्याने मला, मित्रांनो, कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव सुनीता आहे. माझं शरीर आणि माझं फिगर खूप मेंटेन आहे. मी गृहिणी आहे. लग्नाआधीही माझे अनेक बॉयफ्रेंड होते, पण फ्रीमध्ये मी कोणाला हातसुद्धा लावू दिला नाही. मला पैशाची गरज असते म्हणून मी 5,000 रुपये घ्यायचे. जेव्हा लोकांना हे माहीत झालं तेव्हा भरपूर लोक माझ्याकडेच यायचे आणि मी रोज कोणाशी तरी अनुभव करायचे. तेव्हा माझ्याकडे पैसाही भरपूर कमवायचे आणि काही पैशाचे मी सोने घेतले. काही लोकांना व्याजाने पैसेसुद्धा दिले. मला रोज त्या गोष्टीची मजा घ्यायची होती. पण लग्नानंतर तसं काहीच झालं नाही, कारण माझा नवरा माझ्यासोबत काही करत नाही. मी सासरी बॉयफ्रेंड बनू शकत नाही आणि पैसे पण कमवू शकत नाही, कारण जर ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळली तर आम्हा दोघात भांडण होईल. तरी माझ्या शेजारी अनेक जण मला लाईन मारतात, पण मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली नाही, कारण मला त्यापैकी काही पुरुष आवडले होते. मला तसे फिल्म पाहण्याची सवय आहे. माझा एक बॉयफ्रेंड मला नेहमी ते फिल्म दाखवायचा. माझा नवरा ज्या दिवशी मला अनुभवायचा नाही त्या दिवशी मी मोबाईलवर कथा वाचते आणि हाताने अनुभवांचा आनंद घेते. माझं लग्न झालं तेव्हा मी विचार केला होता की फक्त माझ्या नवऱ्यासोबतच अनुभव करेन आणि माझ्या बॉयफ्रेंडना विसरेन. पण माझं दुर्दैव की माझा नवरा मला रोज सुंदर वेळाचा अनुभव देत नव्हता. यामुळेच माझं एका शेजारच्या मुलाशी चक्कर सुरू झालं. हा मुलगा विवाहित होता आणि माझ्या घराच्या शेजारीच राहायचा. म्हणून मी त्यांच्याकडून 10,000 रुपये व्याजाने घेतले. तो मला खूप दिवसापासून लाईन मारत होता. मीही त्याला पाहून हसायला सुरुवात केली. मला माझ्या नवऱ्याकडून मजा मिळत नव्हती, म्हणून मी ठरवलं की मी या शेजाऱ्या मुलाकडून अनुभव घेऊन आणि माझं मन शांत करेन आणि त्यांच्याकडून घेतलेले 10,000चे व्याज पण क्लिअर होईल. म्हणून एके दिवशी नवरा ऑफिसला निघून गेल्यावर माझी आणि त्या शेजारी मुलाची नजरने बोलणं सुरू झालं. त्याचं नाव संजय होतं. तो बिझनेसमॅन होता. तो मला चांगलाही वाटायचा. तो तर मला खूप आधीपासूनच लाईन देत होता. मीच माझ्या नवऱ्यामुळे थांबली होती. जेव्हा नवऱ्याने मला समाधान दिलं नाही तेव्हा मीही त्याला लाईन द्यायला लागली. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे की जेव्हा दोन जण एकमेकांना आवडायला लागतात तेव्हा गोष्ट जमते. आम्हा दोघांचीही गोष्ट जमली. आमची दोघांची घर शेजारी शेजारी होती. त्यामुळे आम्ही दोघेही छतावर जाऊन एकमेकांशी बोलायला लागलो. तो आपल्या छतावरून माझ्याशी बोलायचा आणि मी माझ्या छतावरून त्याच्याशी बोलायचे. आता आम्ही दोघेही खूप लवकर एकमेकांच्या जवळ आलो. पण याच दरम्यान माझ्या नवऱ्याला संशय यायला लागला की मी त्यांच्या जाण्यानंतर कोणाशी तरी बोलते. त्यामुळे काही दिवस आम्ही दोघांनी नीट बोलणं केलं नाही. पण जेव्हा भुसा आणि पेट्रोल एकत्र येतं तेव्हा आग कधीपर्यंत लागणार नाही. मी आणि संजय आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेलो. संजयला माझ्या शरीराचं फिगरही कळलं होतं. मी त्याला माझ्याबद्दल सांगितलं होतं. आम्हा दोघांमध्ये रोज अनुभव आणि नको त्या गोष्टी होऊ लागल्या. त्याने मला अनेकदा नको त्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. माझा नवरा विचारायचा की हे कुठून आलं. मी सांगायचे की मी विकत आणलं आहे. संजय मला म्हणायचा की मला तुला आतल्या कवरमध्ये पाहायचं आहे. मी त्याला सांगायचे की ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी मी नक्की दाखवेन.
माझा नवरा दिवसेंदिवस ऑफिसच्या कामात व्यस्त राहायला लागला. त्यांना आता घराशी काही देणं घेणं राहिलं नव्हतं. तो सकाळी जेवण करून ऑफिसला जायचा आणि पूर्ण दिवस तिथेच राहायचा. इकडे मी आणि संजय आम्ही दोघेही छतावर जाऊन गप्पा मारायचो. संजयच्या घरी त्यांची बायको असल्यामुळे तो माझ्या घरी येऊन मला अनुभव देऊ शकत नव्हता. दिवसा अनेक लोक यायचे, त्यामुळे मीही त्याला माझ्या घरी बोलू शकत नव्हते. जेव्हा कधी आम्ही दोघेही रस्त्यात भेटायचो तेव्हा लोकांच्या नजरेपासून खूप एकमेकांशी बोलायचो. संजय मला रोज अनुभवायचा, म्हणून तो नेहमी मला हवस भरल्यासारखं नजरेने पाहायचा. मी खूप दिवसांपासून माझ्या नवऱ्यासोबत अनुभव केलं नव्हतं, त्यामुळे मलाही अनुभव करायची खूप इच्छा होत होती. आम्हा दोघांना फक्त संधी मिळत नव्हती की कसं भेटून सुंदर वेळेचा अनुभव करावा. या दरम्यान फक्त 1-2दा छतावरच पापी झाली होती. यामुळे माझी आतली भावना आणखी भडकली होती. संजय आपल्या छतावरून माझ्या छतावर यायचा आणि मला आपल्या बहुपाशात घट्ट घेऊन खूप पापी द्यायचा. तो मला इतक्या चांगल्या प्रकारे पापी द्यायचा की मी गरम व्हायचे. त्यामुळे मला वाटायचं की तो मला छतावरच मोकळं करून सुंदर वेळेचा अनुभव करेल. पण आजूबाजूच्या छतांवरून सगळं उघडं दिसायचं, त्यामुळे मी मना करायचे. अशा प्रकारे दिवस निघत होते. मला समजत नव्हतं की कसं करू, मी अनुभव घ्यावं. मग एक दिवस माझ्या नवऱ्याला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. असं तर तो नेहमीच अधूनमधून बाहेर जायचा, पण यावेळी बऱ्याच दिवसांनी त्याचं बाहेर जाणं होत होतं. तो 2 दिवसांनी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला. त्याला काही दिवस बाहेरच राहायचं होतं. मी त्याला सोडण्यासाठी स्टेशनवर गेले होते. त्यांना सोडून मी परत घरी आले आणि घरात एकटी होते. आज मला खूप छान वाटत होतं. मला वाटत होतं की आता संजयला बोलवावं, कारण नवरा 2-4 दिवसांनी येणार होता. त्यामुळे मी एकदम तयार होते. मी ही गोष्ट संजयला सांगितली की माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला आहे. तोही खूप खुश झाला. संजय रात्री छताच्या मार्गाने माझ्या घरी आला. मी घरात एकटीच होते. मी आणि संजय आम्ही दोघे एकमेकांना पापी द्यायला लागलो. संजयने माझी मॅक्सी बाजूला केली. मी मोकळी झाली. आज मी संजयने दिलेली कवर घातली होती. तो मला पाहून खूप खुश झाला. संजयने मला जवळ घेतलं आणि त्याच्या नजरेतील ओढ पाहून मलाही स्वतःवर ताबा ठेवणं कठीण झालं होतं. त्याने दिलेली ती सुंदर कवर पाहून तो हरवून गेला होता. आम्ही दोघंही हॉलमधील सोफ्यावर बसलो होतो, पण शांतता मात्र आमच्या श्वासांनी भंग पावत होती. संजयने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, सुनीता, आज तू खूपच जास्त सुंदर दिसतेयस. इतके दिवस मी फक्त स्वप्न पाहिलं होतं, पण आज तू खरोखर माझ्या समोर अशी आहेस. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी त्याला घट्ट मिठी मारली. बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात जी पोकळी निर्माण झाली होती ती आज संजयच्या सहवासाने भरून निघणार होती. त्याने मला आपल्या मिठीत इतकं गच्च धरलं होतं की मला त्याचं हृदय धडधडताना जाणवत होतं. हळूहळू आम्ही बेडरूमच्या दिशेने वळलो. रूममध्ये गेल्यावर त्याने हलकेच दार ओढून घेतलं. संजय आता पूर्णपणे माझ्या प्रेमात बुडाला होता. त्याने मला बेडवर बसवलं आणि माझ्या केसांतून हात फिरवायला सुरुवात केली. मला माझ्या नवऱ्याची आठवणसुद्धा येत नव्हती, कारण त्याने मला कधीच असं प्रेम किंवा वेळ दिला नव्हता. संजयने पुन्हा एकदा मला पापी द्यायला सुरुवात केली. यावेळी ती आधीपेक्षा जास्त तीव्र होती. त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक वेगळीच वीज संचारली होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होतो की जगाचं भानच उरलं नव्हतं. संजयने हळूहळू माझ्या गळ्यावर आणि खांद्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. मला जाणवलं की संजयला माझ्या शरीराची प्रत्येक भागांबद्दल किती आकर्षण होतं. तो खूपच हळुवारपणे आणि प्रेमाने माझ्याशी वागत होता. रात्र वाढत होती आणि बाहेरचा गारवा वाढला होता, पण आमच्या खोलीत मात्र एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. संजयने मला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं आणि आम्ही दोघेही त्या सुंदर वेळेचा आनंद घेऊ लागलो.
संजयने मला हवं असलेलं ते सुख आणि समाधान द्यायला सुरुवात केली होती, ज्यासाठी मी इतके दिवस तडफडत होते. आम्ही दोघेही एकमेकात गुंतून गेलो होतो. त्या रात्री संजयने मला जाणीव करून दिली की खरंच सुख काय असतं. तासनतास आम्ही त्या सुंदर अनुभवात बुडालेले होतो. जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा मी संजयच्या छातीवर डोकं ठेवून पडले होते. त्याने माझ्या कपाळावर पापी दिली आणि म्हणाला, "सुनीता, मी तुला कधीच विसरणार नाही." मलाही त्या क्षणी खूप समाधान मिळालं होतं. आमचं हे नातं आता एक वेगळ्याच वळणावर आलं होतं. पहाट व्हायच्या आत संजय पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला, कारण कोणाला संशय यायला नको होता. जाताना त्याने मला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली आणि आम्ही ठरवलं की जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण असंच भेटत जाऊ. नवरा घरी येण्यापूर्वी मी सगळं नीट करून ठेवलं, पण माझ्या मनावर आणि शरीरावर संजयच्या त्या स्पर्शाच्या खुणा अजूनही ताज्या होत्या. त्या रात्रीने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं आणि मला नवा उत्साह दिला होता. संजय गेल्यानंतर मी बेडवर तशीच पडून राहिले. माझ्या अंगात अजूनही त्याच्या स्पर्शाची ऊब जाणवत होती. सकाळी लवकर उठून मी घर सावरलं, कारण कोणाला काही संशय यायला नको होता. 2 दिवसांनी माझा नवरा परत आला, पण त्याचं वागणं नेहमीसारखंच कोरडं होतं. तो आल्यावर मला पुन्हा त्याच जुन्या कंटाळवाण्या आयुष्यात परतल्यासारखं वाटलं. तो ऑफिसला गेला की माझं लक्ष सतत खिडकीकडे असायचं. संजय कधी दिसेल याची मी वाट पाहायचे. संजयही आता संधी शोधू लागला होता. एक दिवस दुपारी संजयने मला मेसेज केला की त्याची बायको माहेरी गेली आहे आणि तो घरी एकटाच आहे. ही संधी माझ्यासाठी सुवर्ण संधी होती. मी घराला कुलूप लावलं आणि मागच्या गल्लीतून कोणाचं लक्ष जाणार नाही अशा बेताने त्याच्या घरी पोहोचले. संजयने दरवाजा उघडताच मला आत ओढलं आणि दाराला कडी लावली. त्याने मला उचलून थेट बेडवर नेलं. त्या दिवशी त्याने मला नवनवीन स्टाईलने अनुभवायला सुरुवात केली. तो माझ्या शेजारच्या प्रत्येक कोपऱ्याचा वेध घेत होता. संजयच्या बेडवर परतल्यावर मला जाणवलं की आजचा अनुभव मागच्या रात्रीपेक्षा खूप वेगळा असणार आहे. त्याने रूममध्ये मंद सुगंधी मेणबत्त्या लावल्या होत्या आणि हलकं संगीत वाजत होतं. संजयने हळूच माझ्या कानात कुजबुजले, "सुनीता, आज फक्त आपल्या दोघांची वेळ आहे. कोणाचीही भीती नाही." त्याने मला प्रेमाने कुरवाळायला सुरुवात केली आणि हळूहळू आम्ही त्या सुखाच्या सागरात बुडू लागलो. पण अचानक घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. आम्ही दोघेही एकदम दचकलो. संजयचे चेहरे पांढरे पडले. यावेळी कोण असू शकतं? माझी बायको तर 2 दिवसानंतर येणार होती, तो घाबरून म्हणाला. बेल पुन्हा पुन्हा वाजत होती आणि बाहेरून कोणाचा तरी ओळखीचा आवाज आला. तो आवाज ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो आवाज माझ्या नवऱ्याचा होता. "संजय, अरे दरवाजा उघड. मी तुझा मित्र विकास बोलतोय. ऑफिसचं काम लवकर संपलंय म्हणून आलोय. तुझा फोन लागत नव्हता." माझा नवरा बाहेरून ओरडत होता. मी शून्य झाले. माझा नवरा आणि संजय मित्र आहेत हे मला ठाऊकच नव्हतं. आता जर दरवाजा उघडला तर मी पकडले जाणार होते आणि जर नाही उघडला तर संशय वाढणार होता. संजयने खुणेनेच मला कपाटात लपायला सांगितलं. मी कसाबसा माझा पसारा आवरला आणि कपाटात शिरले. संजयने घाम पुसत दरवाजा उघडला. माझा नवरा आत आला आणि सोफ्यावर बसत म्हणाला, "अरे, सुनीताला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून लवकर आलो, पण ती घरी नाही आहे. विचार केला तुझ्याकडे जाऊन थोडा वेळ बसूया, पण तुझा दरवाजा आतून बंद का होता? आणि हा कसला सुगंध येतोय रूममध्ये?" कपाटाच्या फटीतून मी बघत होते. माझा श्वास रोखला गेला होता. माझ्या नवऱ्याची नजर हळूहळू बेडरूमच्या त्या बेडकडे वळली. तिथे अजूनही माझ्या साडीचा एक कोपरा अडकून पडला होता. आता पुढे काय होणार या विचाराने माझ्या अंगावर काटा आला. माझ्या नवऱ्याची नजर त्या साडीच्या कोपऱ्यावर खिळली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. संजयने चपळाईने तिथे जाऊन तो कोपरा आपल्या हाताने झाकला आणि म्हणाला, "अरे विकास,
काही नाही रे, माझी बायको जाताना घाईत तिचा पदर इथेच विसरून गेली वाटतं. तोच आवरत होतो. विकासने संजयकडे पाहिलं आणि विचारलं, पण तू इतका घाबरलेला का दिसतोस? आणि कपाटातून कसलासा आवाज येतोय? मी कपाटाच्या आत श्वास रोखून धरला होता, पण भीतीमुळे माझ्या हातातील बांगड्यांचा किंचित आवाज झाला होता. संजयने वेळ न मारून नेण्यासाठी हसत हसत उत्तर दिलं, अरे काही नाही, कपाटात उंदीर शिरला असावा. मी नंतर बघतो. चला आपण बाहेर हॉलमध्ये बसून चहा घेऊया. विकास हॉलमध्ये जायला निघाला, पण अचानक त्याचं लक्ष संजयच्या बेडवर पडलेल्या माझ्या मोबाईलवर गेलं. तो मोबाईल माझ्या नवऱ्यानेच मला भेट दिला होता, त्यामुळे तो ओळखणं त्याच्यासाठी कठीण नव्हतं. विकासने तो मोबाईल हातात घेतला आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने संजयच्या कॉलरला पकडलं आणि ओरडून विचारलं, माझ्या बायकोचा फोन तुझ्या बेडवर काय करतोय? सुनीता कुठे आहे? संजय काही बोलणार तितक्यात विकासने जोरात बेडरूमच्या कपाटाचं दार ओढलं. मी समोर उभी होते, विस्कटलेले केस आणि भीतीमुळे थरथरणारं शरीर घेऊन. विकासच्या डोळ्यात आग होती आणि त्याने माझ्याकडे रागाने पाहिलं. तर हे चालू आहे तुमच्या दोघांचं? ज्या मित्रांवर मी विश्वास ठेवला आणि ज्या बायकोला मी जीवापाड जपलं त्यानेच मला असा दगा दिला. विकासने रागात घराबाहेर धाव घेतली, पण आज जाता जाता त्याने जे वाक्य उच्चारलं त्याने माझे पायाखालची जमीनच सरकली. सुनीता, आता तू या घराची पायरी कधीच चढू नकोस. आणि संजय, तुझ्या या कृत्याची किंमत तुला मोजावीच लागेल. संजय तिथेच डोक्याला हात लावून बसला आणि मी मात्र रडत विचार करत होते की सुखाच्या एका रात्रीसाठी मी माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं होतं. आता माझ्याकडे ना नवरा होता ना घर, फक्त पश्चाताप उरला होता. त्या ट्विस्टने माझ्या आयुष्याची दिशाच बदलली होती. विकासने रागात घराबाहेर पाऊल टाकलं आणि दाराचा मोठा आवाज आला. त्या आवाजाने माझ्या हृदयाचे तुकडे झाल्यासारखे वाटले. संजय तसाच बेडवर मटकत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता प्रेमाची ओढ नव्हती, तर फक्त स्वतःला वाचवण्याची धडपड आणि भीती दिसत होती. मी रडत रडत माझी साडी सावरली आणि विचारलं, संजय, आता आपण काय करायचं? विकास सगळ्यांना सांगेल. पण संजयने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की जणू काही तो मला ओळखतच नाही. तो ओरडून म्हणाला, सुनीता, तू आत्ताच्या आता इथून निघ. माझ्या बायकोला हे कळलं तर माझं घर उद्ध्वस्त होईल. तू तुझ्या नवऱ्याचं बघून घे, मला यात ओढू नकोस. ज्या माणसाने थोड्या वेळापूर्वी मला सुखाचे स्वप्न दाखवले होते, तोच आता मला परक्यासारखे वागवत होता. मी सुन्न अवस्थेत संजयच्या घरातून बाहेर पडले. रस्ते ओळखीचे होते, पण आज प्रत्येक नजरेत मला टोमणे जाणवत होते. मी माझ्या घराच्या दरवाजापाशी गेले, पण तिथे कुलूप होतं. विकासने घराची चावी सोबत नेली होती आणि माझा फोन तर संजयच्याच घरी राहिला होता. माझ्याकडे ना पैसे होते ना जागा. मी तिथेच पायरीवर बसून रडू लागले. आज मला त्या दिवसाची आठवण झाली, तेव्हा मी पैशासाठी लोकांकडे जायचे. तेव्हा किमान माझ्याकडे स्वतःचे पैसे आणि दागिने तरी होते. पण आज एका चुकीच्या निर्णयामुळे मी रस्त्यावर आले होते. रात्रीचे 9 वाजले तरी विकास परतला नव्हता. अचानक एक गाडी घरासमोर थांबली. मला वाटलं विकास असेल, पण गाडीतून विकासची आई म्हणजे माझी सासू आणि त्याचे काही नातेवाईक उतरले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग बघून मला समजलं की विकासने सगळं काही घरी सांगितलं आहे. सासूबाईंनी जवळ घेऊन माझ्या श्रीमुखात बडकावली आणि म्हणाल्या, आमच्या खानदानाला काळिंबा फासवलीस तू. निघून जा इथून. पुन्हा या गल्लीत दिसली तर तुझे पाय तोडून टाकू. त्यांनी माझं थोडंफार सामान बॅगेत भरून बाहेर फेकून दिलं. शेजारचे लोक खिडकीतून हे सगळं बघत होते आणि कुजबुजत होते. त्याच गर्दीत मला संजय दिसला. तो त्याच्या बायकोचा हात धरून उभा होता आणि असं नाटक करत होता की त्याला काहीच माहीत नाही. त्या क्षणी मला जाणीव झाली की ज्या सुखासाठी मी घराची इज्जत घालवली ते सुख किती क्षणभंगुर होतं. मी माझी बॅग उचलली आणि अंधारात चालू लागले. मला माहीत नव्हतं की आता कुठे जायचं. माझ्या माहेरी सुद्धा आता मला कोणी थारा देणार नव्हतं.
चालता चालता मला एका जुन्या ओळखीच्या माणसाचा विचार आला, जो मला लग्नाआधी व्याजाने पैसा मागायचा. आज पुन्हा एकदा पोटाची खळगी भरण्यासाठी आणि डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी मला त्याच जुन्या अंधाऱ्या जगात पाऊल टाकावं लागणार होतं. हा प्रश्न मला छळत होता. रात्रभर मी रेल्वे स्टेशनवर बसून राहिले. सकाळी मी ठरवलं की आता रडून उपयोग नाही. मला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधावा लागेल. मी माझ्या जवळ असलेलं थोडं सोनं विकलं आणि पुण्यामध्ये बुधवार पेठ येथे गेले. तिथे माझी एक जुनी मैत्रीण होती. मी तिला सर्व काही सांगितलं. तेव्हा ती मला त्याच्या सोबत त्या धंद्यामध्ये यायला सांगितले. मला पण पैशाची खूप गरज होती, म्हणून मी तयार झाले. मी बुधवार पेठेच्या त्या जुन्या कुबट वास येणाऱ्या खोलीत पाऊल टाकलं आणि माझ्या काळजात धस्स झालं. एकेकाळी मी माझ्या अटीवर माझ्या मर्जीने हे सगळं करायचे, पण आज परिस्थिती मला इथे आणून सोडलं होतं. माझी मैत्रीण कोमलने मला आरशासमोर बसवलं आणि म्हणाली, सुनीता, आता रडून काहीच होणार नाही. हे रूपच आता तुला 2 वेळेची भाकरी देईन. मी आरशात स्वतःला पाहिलं. डोळ्याखाली काळी वर्तुळ आली होती, पण शरीर अजूनही तसंच मेंटेन होतं. मी विचार केला, ज्या शरीरासाठी संजयने मला फसवणूक दाखवलं आणि नवऱ्याने मला वारंवार नाकारलं, त्याच शरीराच्या जोरावर मी आता पुन्हा उभी राहीन. कोमलने मला एक भडक रंगाची साडी आणि डार्क मेकअप करायला लावला. रात्रीची वेळ झाली आणि बाहेर ग्राहकांची वर्दळ सुरू झाली. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी माझ्या खोलीचं दार उघडायचं, तेव्हा मला विकासचा चेहरा आठवायचा. पण आता मन दगडाचं झालं होतं. पहिल्या रात्री जेव्हा एक अनोळखी माणूस माझ्या जवळ आला, तेव्हा मला संजयच्या त्या छातावरच्या गप्पा आणि खोट्या शपथची आठवण आली. मी ठरवलं की आता कोणावरही प्रेम करायचं नाही, फक्त पैसा कमवायचा. दिवसामागून दिवस जात होते. माझ्याकडे पुन्हा पैसे जमा व्हायला लागले. मी पुन्हा एकदा सोन्याचे दागिने घेऊ लागले, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती सल होतीच. एक दिवस दुपारी मी पार्लरमध्ये गेले होते. तिथे अचानक मला संजयची बायको दिसली. ती खूप रडलेली दिसत होती. कुतूहलपोटी मी तिच्या जवळ गेले आणि विचारलं, काय झालं? तिने मला ओळखलं नाही, कारण माझा अवतार पूर्ण बदललेला होता. ती रडत रडत म्हणाली, माझ्या नवऱ्याचा संजयचा खूप मोठा अपघात झाला. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आणि आता आमच्याकडे उपचाराला पैसेही नाही. ज्या मित्राने मदत करायचं सांगितलं, आश्वासन दिलं होतं, त्यानेही पाठ फिरवली. हे ऐकून मला एक विचित्र समाधान मिळाला. नियतीने त्याचा हिशोब चुकता केला होता. मी माझ्या पर्समधून 5,000 रुपये काढले आणि तिच्या हातात टेकवले. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तेव्हा मी फक्त इतकंच म्हणाले, हे घ्या आणि तुमच्या नवऱ्याला सांगा की ही व्याजाची परतफेड आहे. तिथून बाहेर पडताना मला खूप हलकं वाटलं. विकासचं काय झालं असेल हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा कळलं की त्याने दुसरं लग्न केलं आहे आणि तो सुखात आहे. मला वाईट वाटलं नाही, कारण त्या घराचे मी कधीच नव्हते. आता मी बुधवार पेठेतले फक्त एक देहविक्रेते उरले नव्हते, तर मी तिथल्या गरजू स्त्रियांना व्याजाने पैसे देऊन छोटासा व्यवसाय सुरू केला होता. लग्नानंतर जे सुख मला मिळालं नाही, ते आता मला स्वाभिमानाने, जरी मार्ग वेगळा असले तरी जगण्याचा मिळत होता. आज मी पुन्हा तीच जुनी सुनीता झाले होते, जिला कोणा पुरुषाच्या आधाराची गरज नव्हती. उलट पुरुषच माझ्याकडे आशेने यायचे. माझं आयुष्य एका वर्तुळासारखं पूर्ण झालं होतं. जिथून सुरुवात झाली होती तिथेच मी पुन्हा आले होते, पण यावेळी माझ्याकडे अनुभवाची शिदोरी आणि स्वतःचं अस्तित्व होतं. एके दिवशी रात्रीची वेळ होती. बाहेर पावसाची रिपझिप सुरू होती आणि बुधवार पेठेतल्या त्या गल्लीत नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ होती. मी माझ्या खोलीत बसून पैशांचा हिशोब करत होते. इतक्यात कोमलने दार ठोठावलं आणि म्हणाली, सुनीता, एक नवीन गिऱ्हाईक आलाय. खूप श्रीमंत वाटतोय आणि त्याने खास तुलाच भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मी नेहमीप्रमाणे माझा पदर सावरला, डोळ्यात गडद काजळ भरलं आणि स्वतःला आरशात पाहून बाहेर आले. हॉलमध्ये मंद प्रकाश होता आणि तिथे एक माणूस पाठ फिरून बसला होता. मी त्याच्या जवळ गेले आणि हलक्या आवाजात विचारलं, बोला, काय हवंय? तो माणूस जसा वळला तसा माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तो दुसरा कोणी नसून माझा नवरा विकास होता. त्याला इथे पाहून मी क्षणभर थक्क झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार केला की जो माणूस मला चरित्र्यावरून घराबाहेर काढतो, जो मला उलटा म्हणून हिणवतो, तोच आज स्वतःची तहान भागवण्यासाठी याच गल्लीत आला आहे. पण पुढच्या क्षणी मला जाणवलं की त्याने मला ओळखलं नव्हतं. इथल्या भडक मेकअपमुळे आणि अंधारामुळे माझा चेहरा त्याला वेगळा वाटत होता. विकास माझ्याकडे अगदी हावरणेपणाने पाहत होता, जसं तो कधीच माझ्याकडे घरी पाहायचा नाही. त्याने खिशातून 5,000 रुपये काढले आणि माझ्या समोर धरले. मला हसावं की रडावं हेच कळेना, कारण ज्या 5,000च्या बदल्यात मी कधी काळी बाहेर पुरुष शोधायचे, तेच पैसे आज माझा स्वतःचा नवरा मला द्यायला उभा होता. मी स्वतःला सावरलं आणि मनात विचार केला, हा सुद्धा तसाच निघाला. बाहेरून सभ्यतेचा मुखवटा घालणारा, पण आतून मात्र तोच घाणेरडा विचार करणारा. मी मुद्दाम आवाज बदलून त्याला जवळ बोलावलं. तो माझ्या शरीराकडे अशा नजरेने बघित होता की मला त्याची घृणा वाटू लागली. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, खूप दिवसांपासून मनावर खूप ताण होता. आज शांत व्हायचं आहे. मला त्याचं हे बोलणे ऐकून कळून चुकलं की तो इथे फक्त वाचण्यासाठी आला होता. मी त्याला बेडवर बसवलं आणि हळूच त्याच्या जवळ जाऊन बसले. मला भीती होती की जर त्याने मला ओळखलं तर काय होईल. पण तो इतका धुंद होता की त्याला फक्त समोरच्या शरीराशी देणं घेणं होतं. मी ठरवलं की आज याला असा धडा शिकवायचा की तो पुन्हा कधी या गल्लीत पाऊल टाकणार नाही. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या कानात पुटपुटले, विकास, ओळखलं का मला? हे ऐकताच तो एकदम ताठ झाला. मित्रांनो, पुढे जे झाले ते मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे, कारण कथा खूपच मोठी झाली आहे. मित्रांनो, पुढे कथा खूपच वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद.